नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे मिड एप्रिलला आई भारतात जाणार आहे, म्हणजे कॅनडातून भारतात जाणार आहे. तिला पाठवायची बिलकुल इच्छा नाही आहे माझी, पण आता ती इकडे ऑलमोस्ट 1 वर्ष राहिली आणि तिला आता जायचं आहे. त्यासाठी काही शॉपिंग करायची आहे आणि काही गोष्टी तिला दाखवायच्या राहिल्यात, म्हणजे काही प्लेसेस दाखवायचे राहिलेत. तर आज तिला मी नेणार आहे थ्रिफ्ट स्टोअरला. थ्रिफ्ट स्टोअर म्हणजे इकडे जुन्या गोष्टी, काही नवीन गोष्टी विकायला दुकानं असतात, थोड्या कमी किमतीत गोष्टी मिळतात. तिला ते बघायचं होतं, तर आज तिला ते मी दाखवायला नेणार आहे. आज लकीली बाहेर वातावरण इतकं छान आहे, म्हणजे स्प्रिंग चालू झाला आहे, स्नो ऑलमोस्ट संपलेलाच आहे आणि आता इथे म्हणजे टेम्परेचर आहे 19 डिग्री. तर आज वातावरण खरंच खूप छान आहे. विदाऊट जॅकेट जाऊ असं, पण तरी कॉशन म्हणून एक छोटंसं म्हणजे साधंसं जॅकेट घालून आम्ही जाणार आहोत. वीराला पण हे बघा रेडी केलं जॅकेट घालून आणि आम्ही जाणार आहोत बाहेर 3 जणी, आणि ते पण आज आपण बसने जाणार आहोत पुन्हा. चला, आज वीराला खूप महिन्यांनंतर बाहेर नेणार आहे बसने. हे बघा, जायचं म्हणाली तेव्हापासनं सारखं दरवाजाकडे पळायचं आणि दाखवायचं इकडे जायचं. कुठे जायचं वीरा? कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचंय? तिकडे जायचंय. हो, जायचंय. आजीला तयार होऊन येऊ देत ना बघू. चला, जायचंय ना. हा, थांबा जायचं. हा, बुटं कोण घालणार? चला, बुटं घालून या. हा, त्यांना थांब म्हणते. बरं चल, बुटं कोण घालणार? बुटं चला, बुटं घालायला. हा, बुटा कुठे तुझी? चालली बेडरूम मध्ये बुट घालायला. आजी उघडेला दार. चल, मी घालते बुट तुला. चला बुट घालायला. चल, बाहेर जायचं म्हणजे अशी तयारी करावी लागते. टाका विराचं खायला, विराचं पाणी, विराला फ्रूट्स. काय खायचं बाबू? संत्रा खायचं ना. आता माझी संत्रा किती बघा, संत्रा. हो, सगळं घ्यायचं आणि मग जायचं. ह्या पोरीला बघा कसं किती घाई झाली आहे बाहेर जायची. हो, जायचं. चला ते बघा, आजीने दरवाजा उघडला. चला, लेट्स गो. इट्स गर्ल्स टाइम. चला, इट्स लेडीज टाइम. शॉपिंग टाइम. येस, या आपल्याला शॉपिंग करायची ना. चला, आजीसाठी. चला. सो अशा प्रकारे आम्ही 3 लेडीज चाललेलो आहोत शॉपिंगला ऑफिस नंतर. आता इथून जाऊन बस पकडायची आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे बससाठी म्हणजे बस किती वाजता येणार ते पण आपल्या गुगल मॅपवरती दाखवतं. आय डोंट नो आता इंडियामध्ये दाखवतं की नाही दाखवतं, पण इथे सगळ्या बस किती वाजता कुठं आहेत, म्हणजे किती लांब आहेत ते ट्रॅकिंगसुद्धा असतं. तर खूप इझी असतं घरातून निघताना जेव्हा आपण बसने जाणार आहोत. किती महिन्यानंतर आलो नाही आपण असं खाली पिकाला घेऊन, है ना? किती महिन्यांनंतर, जवळपास ऑक्टोबर नंतर पहिल्यांदा आलोय. असं एवढं गरम आहे की लोक शॉर्ट्समध्ये फिरतात, म्हणजे जॅकेट घालायची गरज नाही आहे, तरी पण कॉशन म्हणून आम्ही घातलं. अक्षरशः हे जे गवत होतं ना, हे वाळून गेलं होतं थंडीमध्ये. आता ते पण ग्रीन व्हायला लागतं आणि आता चांगले दिवस येणार. चांगले म्हणजे समरचे दिवस, ज्याच्यामध्ये बाहेर जाऊ शकतो. ऑलमोस्ट 6 महिने घरातच राहावं लागतं इकडे थंडीमुळे. पण आई आता ह्या समरला नसणार आहे सोबत. आजी चालली इंडियाला. हो, आजी चालली इंडियाला वीराची, है ना वीरा? वीराची आजी चालली इंडियाला. हे समोरचा बस स्टॉप आहे, जिथे जाऊन बस पकडायची. आता एक बस ऑलरेडी थांबलेली आहे. चल, ही आहे बस आणि या बसमध्ये ना बेबीजचे कार सीट घेऊन सुद्धा तुम्ही चढू शकता. इनफ जागा असते
कार सीट ठेवून बसण्यासाठी आणि पर्टिक्युलर सीट रिझर्वड असतात त्याच्यासाठी. तिथे कोणी बसत नाही. आता परत माहिती आहे तुला लवकर बसण्याला भेटते. आपण कारनेच भेटलो ना. Next stop, William Morgan Drive. आता आमचा स्टॉप आला. ह्या स्टॉपला मला उतरायचं आहे. चल. सो हे आहे ते स्टोअर, थ्रिफ्ट स्टोअर, जिथे आईला घेऊन जायचं आहे मला. चला तुम्हाला पण आतून दाखवते काय काय गोष्टी असतात. ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी असतात म्हणजे इथे विकायला. फक्त एवढंच की त्या जुन्या किंवा डोनेट केलेल्या अशा गोष्टी असतात. हे असं असतं स्टोअर, जिथे कपडे पण आहेत, क्रोकरी, परत घरातल्या गोष्टी, वापरायच्या गोष्टी पण आहेत, फर्निचर पण असतं. चल पुढे पुढे बघ. आईला हे असे विणलेले बास्केट हवे होते, म्हणजे आपल्याकडे जी टोपली म्हणतो आपण ते घेते ती. सजावटीच्या गोष्टीत आहे त्या. हे इथे असे कपडे पण असतात आणि बुक्स पण. आणि वीरासाठी मी छानस बुक शोधले. आणि हे बघा किती छान डायनोसॉर आहे. दर बाबू, डायनोसॉर डायनोसॉर. घाबरला तू. आपण फेकून देऊ. हा ठेवून देऊ. सॉरी ठेवून देऊ आपण. या मॅडमने काय आम्हाला ते स्टोअर फिरूच दिलं नाही. मॅडम तिथंच रडायला लागल्या. तिला झोप आली आहे, पण बाहेरचा एवढा आवाज आणि मुलं बघून, माणसं बघून ती काही झोपत नाही आहे. मग आता आम्ही जाणार आहोत डॉलरामाला. आईला डॉलरामाला पण जायचं होतं एकदा, जायच्या आधी. तर आता तिथे फिरून येणार. पहिल्यांदा हिला झोपवणार आहे तिकडे जाऊन. आता चला बाबू. वीरा, झोपायचं नाही का तुला? झोपी झोपी करा. काही ठिकाणी नाही, इथे क्रॉस करायचं असेल रोड तर असं बटन दाबावं लागतं. सगळ्याच ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी दाबावं लागतं, जेणेकरून मग सिग्नल जेव्हा लागतो तेव्हा क्रॉसिंगचा सिग्नल चालू होतो, म्हणजे चालायचं सिग्नल चालू होतं. आणि नेहमीप्रमाणे आम्ही थांबल्यावरती कॉफीचा स्टॉप घेतला आहे टीम हॉटेल्सला. आम्हाला डॉलरामध्ये काय मिळालं आहे? चटई. बीचवर वगैरे गेल्यावरती ना बसायला बरी पडते, म्हणून आम्ही घेतली आहे चटई. आणि अजून गोष्टी बघतो. हा चला लेट्स गो. हा ते लहान पोरींचं ग्लास कप्स येत आहे फेकायचे, ते घ्यायचं. यूज अँड थ्रो वाले कप्स आहेत, वापरायचे आणि फेकून द्यायलाच आहेत ते. वापरून एकदा दोनदा वापरून. वीरा, लेट्स टेक दिस. लेट्स टेक दिस. दाखव तुझं बुक, दाखव तुझं बुक दाखव. हे बघ आम्ही बुक घेतलं. येस, लेट्स टेक दिस. चला बुक घेऊन कोण पळते बघा. चला कुठं जायचं? नको 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 नको. चला आपल्याला बिल करायला जायचं. चला झालं 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 बिल करायचं. चला. पुस्तक घेतलेल्याचा आनंद बघा आमचा किती आहे. ते पुस्तक सोडायचंच नाही, घेऊनच बसायचं स्ट्रोलरमध्ये पण. आणि संध्याकाळी इतकी छान दिसते ना इकडे. ते आकाश, त्याचा कलर, सगळीकडच्या त्या टिमटिमणाऱ्या लाईट्स, इतकं भारी वाटतं. आणि त्यातल्या त्यात
आपल्या इंडियासारखं वेदर झालं ना की अजूनच छान वाटतं. थोडीशी गार हवा, थोडीशी छान अशी हवेची झुळूक, बिलकुल गरमी नाही. खूप म्हणजे खूप छान वाटतं. असं वाटतं सारखं फिरत राहावं. खरंच आहे, वातावरण किती छान झालंय ना आपल्यासारखं, इकडच्या सारखं एकदम मस्त नॉर्मल, थोडीशी थंडी. आता आम्ही बससाठी थांबलोय. बस आली की घरी जायचं. आता परत घरी जाताना आम्हाला बस मिळाली आहे. ए वीरा, वीरा, कोण बसलंय बसमध्ये? हा, कुठे आहे बस? हा, मम खा. हो, 7:30 झाले आणि अशा प्रकारे आता आम्ही घरी आलोय. पण आम्हाला पाहिजे तेवढं काही फिरता नाही आलं. मॅडम सारख्या रडत राहिल्या. पण फिरलो बरंचसं, जे काही दाखवायचं होतं ते सगळं काही व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही केलंय, पण आहे बरंचसं. चला आता घरी. हे बघा परिसर किती सुंदर दिसतोय. अजूनही ढगाचा कलर किती सुंदर आहे. येश बाबू. आणि आता आम्ही आमच्या लॉबीमध्ये आलोय. चक्कर मारून येतो एक आणि मग घरी जायचं. येश मामा होता ना, मामाला आपण नंतर हाय म्हणू. आम्ही आमचं स्ट्रोलर घरी घेऊन चाललोय. आम्हाला स्वतःला घेऊन जायचं. चला, ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.